Hello, students. Welcome to the next session of reproduction in lower and higher animals. ह्या टॉपिकमध्ये सुरुवातीला आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन असे रिप्रोडक्शनचे दोन टाईप्स अभ्यासले होते. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये स्पेशली आपण ह्यूमन रिप्रोडक्शन पाहतोय. या ह्यूमन रिप्रोडक्शनमध्ये सुरुवातीला आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम एक्सटर्नल इंटर्नल, त्याच्यानंतर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम एक्सटर्नल इंटर्नल आणि मग मेन्स्ट्रुअल सायकल इथंपर्यंतचा पार्ट आपण पाहिलेला आहे. ओके, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला प्रत्यक्षात गॅमिट्स कसे तयार होतात, कारण सेक्शुअल रिप्रोडक्शन डिपेंड्स ऑन गॅमिट्स. म्हणजे गॅमिट्स म्हणजे काय, ते गॅमिट्स फॉर्म कुठं होतात, कशा पद्धतीनं होतात, मेलमध्ये कोणते गॅमिट्स तयार होतात, त्याला काय म्हणायचं, ती कशा पद्धतीनं प्रोसेस होते, कोणत्या फेजमध्ये होते, फिमेलमध्ये कोणते गॅमिट्स असतात, ते कसे तयार होतात. म्हणजे गॅमिट्स तयार होण्याची प्रोसेस आहे, हे आपण डिटेल पाहणार आहे. ह्या गॅमिट तयार होण्याच्या प्रोसेसला म्हटलं जातं गॅमेटोजेनेसिस. नावामध्येच व्याख्या आहे. गॅमेटो मीन्स गॅमिट्स, जेनेसिस म्हणजे फॉर्मेशन, जेनेसिस म्हणजे फॉर्मेशन. सो गॅमेटो मीन्स गॅमिट्स, जेनेसिस मीन्स फॉर्मेशन. गॅमेट फॉर्मेशन ही जी प्रोसेस असते हे आपल्याला बघायचे. म्हणजे व्याख्या अशी होईल, दी प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स, whether it may be male gametes or female gametes, the process of formation of gametes in the sex organ, primary sex organ, is called as gametogenesis. Is called as gametogenesis. Okay, simple definition है. Process of formation of gametes is called as gametogenesis. आता आपल्याला माहिती आहे की गॅमिट्स दोन प्रकारचे असतात, मेल आणि फिमेल गॅमिट्स असतात. पैकी मेल गॅमिटला आपण म्हणत असतो स्पर्म्स आणि फिमेल गॅमिटला आपण म्हणत असतो ओव्हा. आणि म्हणून गॅमेटोजेनेसिस ही दोन भागामध्ये आपण पाहणार आहे. ह्याच्यामध्ये एक स्पर्मॅटोजेनेसिस आणि दुसरा पार्ट आहे तो म्हणजे oogenesis. इथं सुद्धा नावावरून सांगता येईल. स्पर्मॅटो मीन्स स्पर्म्स, फॉर्मेशन ऑफ स्पर्म्स, स्पर्म्स म्हणजेच मेल गॅमेट्स, फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेट्स, राईट. लाईकवाईज ओहा म्हणजे oogenesis मीन्स ओहा मीन्स एग्स. सो फॉर्मेशन ऑफ ओहा, oogenesis म्हणजेच फिमेल गॅमेट. ओहा म्हणजे एग्स. सो फॉर्मेशन ऑफ एग्स, राईट. बघा, व्हेरी सिम्पल. स्पर्मॅटो फॉर्मेशन ऑफ स्पर्म्स, oogenesis फॉर्मेशन ऑफ ओहा. ही जी प्रोसेस असते इट टेक्स प्लेस इन प्रायमरी मेल सेक्स ऑर्गन, दॅट मीन्स टेस्टिस, सेमिनिफेरस ट्यूब्यूल ऑफ टेस्टिस, सेमिनिफेरस ट्यूब्यूल ऑफ टेस्टिस. टेस्टिसचं आपण इंटरनल स्ट्रक्चर, हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर डिटेल पाहिलेलं होतं. त्याच्यात बेसिक युनिट आहे टेस्टिसचं सेमिनिफेरस ट्यूब्यूल. इकडं ही जी प्रोसेस होते ही ओव्हरीच्या बेसिक युनिटमध्ये होते, म्हणजेच कॉर्टेक्स रिजनला प्रिमॉर्डियल फॉलिकलपासून होते. सो
फॉलिकल ऑफ ओव्हरी, फॉलिकल ऑफ ओव्हरी, प्रिमॉर्डियल फॉलिकल, जर्म सेल असतात. ह्या जर्म सेल, स्पर्मॅटो मीन्स स्पर्म्स, ऊ मीन्स ओहा, ओहा म्हणजे एग्स, आणि स्पर्म मीन्स मेल गॅमेट, ओहा म्हणजे फिमेल गॅमेट आहे. टेस्टीजमध्ये सेमिनिफेरस ट्युब्युलमध्ये होतं, ओव्हरीमधल्या फॉलिकलमध्ये होतं. तर वन बाय वन सुरुवातीला आपल्याला स्पर्मॅटोजेनेसिस हा पार्ट पाहायचा आहे, त्याच्यानंतर आपल्याला oogenesis पाहायचं आहे. स्पर्मॅटोजेनेसिस बघितलं की स्ट्रक्चर ऑफ स्पर्म बघायचं, आणि oogenesisमध्ये स्ट्रक्चर ऑफ ओहा, ओहम बघायचं. सिंगल असेल तर ओहम, अनेक असतील तर ओहा. व्याख्या कळाली. स्पर्मॅटोजेनेसिस फॉर्मेशन ऑफ स्पर्म्स इज कॉल्ड ॲज स्पर्मॅटोजेनेसिस, oogenesis फॉर्मेशन ऑफ ओहा इज कॉल्ड ॲज oogenesis. बेसिक युनिट आहे, कुठं होतं हेही प्रोसेसमध्ये आपण सांगितलेलं आहे. ओके, हा जो फ्लो चार्ट आहे तो फ्लो चार्ट लिहून घ्या, व्हेरी सिम्पल. ओके, पहिल्यांदा आपल्याला गॅमेटोजेनेसिसमध्ये मेल गॅमेट कसे तयार होतात, स्पर्म कसे तयार होतात, स्पर्मॅटोजेनेसिस हा जो पार्ट आहे हा आपल्याला डिटेल पाहायचा आहे. सिम्पल डेफिनेशन आहे, नावामध्येच आत्ताच आपण पाहिलेले की प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ स्पर्म्स इज कॉल्ड ॲज स्पर्मॅटोजेनेसिस. सो फॉर्मेशन ऑफ स्पर्म्स म्हणजे मेल गॅमेट्स. ओके, आता हे जे स्पर्म फॉर्मेशन होतं इट टेक्स प्लेस इन सेमिनिफेरस ट्युब्युल ऑफ टेस्टिस. सो ऑकर्स इन किंवा टेक्स प्लेस इन सेमिनिफेरस ट्युब्युल ऑफ टेस्टिस. हे कसं होतं, ही प्रोसेस आपण बघितलेलं आहे बघा. टेस्टीचं जर हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर बघितलं तर हे बेसमेंट मेम्ब्रेन असतं, याला म्हटलं आता बेसमेंट मेम्ब्रेन. ओके, याच्या या साईडला एक सर्टोलाय सेल, लार्ज सेल असते, सर्टोलाय सेल, सर्टोलाय सेल, याला नरिशमेंटल सेल, नर्स सेल सुद्धा म्हटलं जातं. ह्याच्यामध्ये सुरुवातीला हा स्पर्मॅटोगोनिया असतात, स्पर्मॅटोगोनिया, अनेक असतील तर गोनिया. त्याच्यानंतर प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स तयार होतात, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट कशा तयार होतात हे बघणार. ह्याच्यानंतर सेकंडरी स्पर्मॅटोसाइट, डायग्राम पण आपण बघितलेली होती, सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. आणि याच्यानंतर स्पर्मॅटिड्स तयार होणार, स्पर्मॅटिड्स, आणि मग याच्यापासून स्पर्म्स तयार होणार, मॅच्युअर स्पर्म्स तयार होतील. हे असे तयार झालेले स्पर्म्स सर्टोलाय सेलला अटॅच होऊन राहतात कारण त्यांना फूड मिळत असतं. सो दीज आर दी स्पर्म्स. हा सिक्वेन्स आपण अगोदरच पाहिलेला होता. या एकूण प्रोसेसला स्पर्मॅटोजेनेसिस म्हटलं जातं, सिक्वेन्स स्पर्मॅटोगोनिया. पण ही कशापासून तयार होते, ह्याची ग्रोथ कशी होते, हे असं आपण एका सिस्टमॅटिक प्लॅनमध्ये बघणार आहे. सो प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ स्पर्म्स फ्रॉम स्पर्मॅटोगोनिया इज कॉल्ड ॲज स्पर्मॅटोजेनेसिस. ह्या स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये 3 महत्त्वाच्या फेजेस होतात. एक मल्टिप्लिकेशन फेज,
दुसरी ग्रोथ फेज आणि थर्ड वन इज मॅच्युरेशन फेज. ह्या 3 फेजमध्ये हे स्पर्मॅटोजेनेसिस आपल्याला पाहायचं आहे. ओके, वन बाय वन आपण सिस्टमॅटिक प्लॅननी बघणार आहे. हे स्पर्मॅटोजेनेसिस स्टार्ट होतं ॲट दी प्युबर्टी, आफ्टर प्युबर्टी. सो आफ्टर प्युबर्टी, puberty in the sense sexual maturity. In case of male 12 to 15 years नंतर स्पर्मॅटोजेनेसिस चालू होतं आणि त्यासाठी मेल सेक्स हार्मोन्स असतात. हे मेल सेक्स हार्मोन टेस्टोस्टेरॉन तयार होतं की जे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स मेंटेन करतं. ओके, स्पर्मॅटोजेनेसिस आपल्याला फेजेस, ह्या 3 फेजेस डिटेल बघायचे आहेत. मल्टिप्लिकेशन फेज, ग्रोथ फेज अँड मॅच्युरेशन फेज विथ डायग्रॅमच्या साह्याने आपल्याला हे सगळं पाहायचं आहे. ओके, बघूया वन बाय वन प्रोसेस आपल्याला बघायची आहे. टेस्टिस मधली जी अगदी सुरुवातीची जी पेशी आपण घेतोय हिला म्हणायचं प्रिमॉर्डियल सेल, प्रिमॉर्डियल जर्म सेल म्हटलं जातं. प्रिमॉर्डियल सेल. प्रिमॉर्डियल सेल किंवा प्रिमॉर्डियल जर्म सेल म्हटलं जातं. हे डिप्लॉइड असते 2n कंडिशन, म्हणजे ह्युमनमध्ये 2n म्हणजे 46. सो 2n इक्वल टू 46 नंबर ऑफ क्रोमोझोम. So n equal to 46 divided by 2. So n equal to 23. So this condition is called as haploid and this condition is called as diploid. म्हणजे आपल्या ह्युमनमध्ये गुणसूत्रांचा एक संच असतो, त्याच्यामध्ये 23 गुणसूत्र असतात, 23 क्रोमोझोम्स असतात. हॅप्लॉइड म्हणायचं 1 सेट ऑफ क्रोमोझोम आणि हेच डबल केले तर 46 होतात, 2 सेट ऑफ क्रोमोझोम. म्हणजे याला म्हणायचं 1 सेट ऑफ क्रोमोझोम, क्रोमोझोम 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम, राईट. सो दिस 46 number is converted into 23 number by reduction division called as meiosis. आणि मिओसिसमध्ये आपल्याला डिप्लॉइडचं काय तयार होत असतं, हॅप्लॉइड. तर ही जी पहिली पेशी आहे प्रिमॉर्डियल सेल ही 2n आहे, म्हणजे डिप्लॉइड आहे, 46 क्रोमोझोम आहेत. नंबर लिहिण्याची गरज नाही, 2n लिहिलं तरी चालेल, 46 क्रोमोझोम्स. याचं मायटोसिस डिव्हिजन होते आणि मग याची संख्या वाढते. हे एकाचे 2 होतात, 2चे परत 4 होतील, हे त्याचं न्यूक्लियस आहे, सेंटरचा पार्ट. न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोम्स आहेत. ओके, अशी जी संख्या वाढते इथून इथपर्यंतची जी फेज आहे या फेजला म्हणायचं नंबर 1 फेज मल्टिप्लिकेशन फेज. मल्टिप्लिकेशन फेज. याच्यात फक्त आणि फक्त मायटॉसिस होतं. मायटॉसिस झालं की नंबर तोच राहतो, गुणसूत्रांचा नंबर तोच होतो आणि एका वेळी 2 पेशी तयार होतात. म्हणजे ह्या सगळ्या मायटॉसिस डिव्हिजन्स आहेत. इथं मायटॉसिस होतं. संख्या वाढल्याने ज्या पेशी मिळतात ह्या पेशीला म्हणायचं, सुरुवातीची पेशी आहे याला म्हटलं तर स्पर्मॅटोगोनियम. सिंगल असेल तर अनेक तयार झालेत याला म्हणायचं स्पर्मॅटोगोनिया. काय म्हणायचं, स्पर्मॅटोगोनिया. ओके,
आता इथं मायटॉसिस झालं, इथंही मायटॉसिस. मायटॉसिसमध्ये एका पेशीच्या 2 होतात, म्हणजे डबल होतात, गुणसूत्र मात्र सेम राहतात. याचा अर्थ गुणसूत्र हे 2nच आहेत, बदललेले नाही आहेत. ओके. आता ह्या ज्या स्पर्मॅटोगोनिया तयार झालेल्या आहेत याची संख्या जास्त असते, लार्ज नंबरच्या स्पर्मॅटोगोनिया तयार झालेल्या असतात. यापैकी काही स्पर्मॅटोगोनिया असतात त्या डिव्हिजन कंटिन्यू करतात, म्हणजे फक्त डिवाइडच होत राहतात. आणि काही स्पर्मॅटोगोनिया आहेत त्या डिव्हिजन थांबवतात आणि फूड ॲब्सॉर्ब करून घेतात. याचा अर्थ ह्या ज्या, समजा आपण असं कन्सिडर करूया की या ज्या आहेत यांची डिव्हिजन कंटिन्यूस तयार आहे. याला स्पर्मॅटोगोनिया टाईप ए म्हटलं जातं, की ज्याची डिव्हिजन चालू असते आणि याची मात्र डिव्हिजन थांबलेलं आहे. मग ही फूड शोषून घेते आणि फूड ॲब्सॉर्ब केलं की त्याची साईज वाढते. साईज वाढली, न्यूक्लियसची पण साईज वाढते. ओके. क्रोमोझोम 2nच राहतात. याला म्हणायचं, ही जी साईज वाढलेली आहे याला म्हणायचं प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. प्रायमरी स्पर्मॅटोसाइट ही पण 2nच आहे. गुणसूत्रांची संख्या बदललेली नाही, फक्त आणि फक्त त्याची साईज वाढलेली आहे. साईज वाढली जाते. या एकूण फेजला म्हणायचं ग्रोथ फेज. नंबर 2 ग्रोथ फेज. ग्रोथ फेज इथून इथपर्यंतची फेज आहे, याला म्हणायचं ग्रोथ फेज. इन्क्रीजिंग साईज, इन साईज. ओके. गुणसूत्रांचा नंबर मात्र तोच राहिलेला आहे, 2nच राहिलेला आहे. फक्त आणि फक्त फूड ॲब्सॉर्ब केला तर या ज्या उरलेल्या 3 असतात या डिवायडिंग स्टेटला जातात. ही मात्र नॉन डिवायडिंग असते, जी डिवाइड होत नाही त्याची साईज वाढते. ह्या डिवायडिंग आहेत. डिवायडिंग सेल्स. यांची मायटॉसिस पुढं कंटिन्युअस होत राहते, ह्याची डिव्हिजन होत नाही. मग हे फूड ॲब्सॉर्ब करून घेते आणि फूड ॲब्सॉर्ब केलं की मग मात्र साईज वाढते आणि साईज एनलार्ज झाली की याची स्पर्मॅटोगोनियाचं रूपांतर होतं प्रायमरी स्पर्मॅटोसाइटमध्ये. आणि साईज वाढणं या फेजला म्हणायचं ग्रोथ फेज. फर्स्ट फेज आहे मल्टिप्लिकेशन, इथं नंबर वाढतो, फक्त मायटॉसिस होतं. दुसरी फेज आहे ग्रोथ फेज, इथं मात्र इन्क्रीजिंग साईज होते, ज्याची डिव्हिजन होत नाही त्याची साईज वाढते. ओके. प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. आता ही प्रायमरी स्पर्मॅटोसाइट तयार झालेले याची पुन्हा डिव्हिजन होते आणि डिव्हिजन झाले की मग मात्र इथं मिओसिस फर्स्ट डिव्हिजन होते. काय होतं? मिओसिस फर्स्ट. मिओसिस फर्स्ट. ही मिओसिस फर्स्ट असते, ही रिडक्शन डिव्हिजन आहे. इथं मायटॉसिस थोडंसं इंडिकेशन आपण वेगळं हिनं दाखवूया. हे सगळं मायटॉसिसच असतं, त्यामुळं नंबर तोच राहत असतो. इथं फूड ॲब्सॉर्ब केला, साईज वाढते, मिओसिस फर्स्ट होते आणि मिओसिस फर्स्ट झाले की तुम्हाला ह्या एकाच्या या ठिकाणी अशा पेशी मिळतात. केंद्रक मात्र तेच राहतं. याला म्हटलं जातं सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. काय म्हणायचं? सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स. साइट. आणि या पण 2nच असतात, कारण इथं मिओसिस झालंय याचा अर्थ नंबर हाफ झालेला असतो आणि त्यामुळं
या मात्र यन सिच्युएशनच्या असतात, हॅप्लॉइड असतात. म्हणजे इथं जर का 46 क्रोमोझोम असतील तर इथं 23 येतात. 2nचं हाफ होतं. हाफ होण्याचं कारण आहे मियोसिस फर्स्ट. मियोसिस फर्स्टमध्ये रिडक्शन होतं. इथं काय होत असतं? रिडक्शन. गुणसूत्रांचा नंबर आहे तो मात्र कमी होतो, रिडक्शन होतं. आणि सेकंडरी स्पर्मॅटोसाइट तयार होतात. ओके. आता इथून खालची जी फेज स्टार्ट होणार आहे याला आपण म्हणणार आहे मॅच्युरेशन फेज. नंबर 3 काय म्हणायचं आहे? मॅच्युरेशन फेज. मॅच्युरेशन फेज. ओके. हे मॅच्युरेशन फेजमध्ये मियोसिस फर्स्ट झालेलं आहे, प्रायमरी स्पर्मॅटोसाइटचं सेकंडरी स्पर्मॅटोसाइट झालेलं आहे. आपल्याला माहीत आहे रिडक्शन मियोसिस ही 2 भागामध्ये होते, फर्स्ट आणि सेकंड. त्यापैकी फर्स्ट पार्ट झालेला आहे, इथं रिडक्शन झालेलं आहे. सेकंड मियोसिस होतं पुन्हा याचं, ह्या दोघांचं सेकंड मियोसिस होतं. हे न्यूक्लियस आहे. आणि जेव्हा सेकंड मियोसिस होतं तेव्हा या ठिकाणी पुढं सेल्स तयार होतात. याला म्हणायचं मियोसिस सेकंड. मियोसिस सेकंड. इथं मात्र रिडक्शन होत नाही, इथं मायटॉसिस सारखंच होतं, सिमिलर टू मायटॉसिस. मियोसिस सेकंड पार्ट आहे सिमिलर टू मायटॉसिस. आणि त्यामुळं यांचा नंबर यन आहे तर यांचा सुद्धा नंबर यनच राहतो, हॅप्लॉइडच राहतो. याला म्हणायचं स्पर्मॅटिड्स. स्पर्मॅटिड्स अनेक असतील तर स्पर्मॅटिड्स. आणि या मात्र वरचा जो नंबर आहे तोच राहतो. फक्त आणि फक्त लक्षात ठेवायचं मियोसिस फर्स्टमध्ये रिडक्शन होतं, मियोसिस सेकंड असतं हे एक्सटेन्शन होतं, म्हणजेच सिमिलर टू मायटॉसिस. सिमिलर टू मायटॉसिस हे मायटॉसिस सारखंच असतं, नंबर कमी होत नाही. आणि त्यामुळं हॅप्लॉइड आपल्याला काय मिळालेले आहेत? स्पर्मॅटिड्स मिळालेले आहेत. तर ही मॅच्युरेशन फेजमध्ये याला मियोटिक फेज पण म्हटलं जातं, कारण मियोसिस फर्स्ट आणि काय झालेलं आहे मियोसिस सेकंड, बट इट इज सिमिलर टू दी मायटॉसिस. आणि त्यामुळं हा नंबर यन आहे तर इथं सुद्धा यनच राहतो. याला म्हटलं जातं फॉर्मेशन ऑफ स्पर्मॅटिड्स. स्पर्मॅटोजेनेसिसमधली पहिली महत्त्वाची फेज असते की प्रिमॉर्डियल सेलपासून काय मिळालं आहे आपल्याला? स्पर्मॅटिड्स मिळालेले. ओके. आता ह्या स्पर्मॅटिड्सपासून पुढं डेव्हलपमेंट होते. यांच्यापासून पुढं जाऊन स्पर्म्स तयार होणार आहेत. काय तयार होणार आहेत? स्पर्म्स. तर ते स्पर्म्स तयार होणार आहेत त्या एकूण प्रोसेसला म्हटलं जातं स्पर्मिओजेनेसिस. सो स्पर्मॅटिड इज कन्व्हर्टेड इन टू स्पर्म्स इज कॉल्ड ॲज स्पर्मिओजेनेसिस. स्पर्मिओजेनेसिस महत्त्वाची फेज आहे. इथं याचं मेटामॉर्फोसिस होतं, स्ट्रक्चरल चेंजेस होतात आणि याच्यापासून स्पर्म तयार होतो. म्हणजे या स्पर्मॅटिडपासून नेक्स्ट एक स्पर्म तयार होईल. हे त्याचं हेड रिजन आहे. हा नेक पार्ट असतो, हा बॉडीचा पार्ट असतो, हा टेलचा पार्ट असतो. हेड, नेक, बॉडी, टेल. हेड, नेक, बॉडी आणि टेल. हेड शॉर्ट नेक असते, बॉडी. आपण हे स्ट्रक्चर डिटेल बघणार आहे. ह्याच्यात मायटोकॉन्ड्रिया असतात बॉडी पार्टमध्ये. हा जो हेडचा पार्ट आहे ॲक्रोसोम असतो, हे आपण स्ट्रक्चर डिटेल बघणार आहे. यांना म्हणायचं स्पर्म्स. स्पर्मॅटोझोआ किंवा स्पर्म्स म्हटलं जातं. स्पर्मॅटोझोआ
so called as sperms. So process of conversion of spermatids into sperms is called as spermiogenesis. याच्यामध्ये खूप सारे बदल होतात. बघा काय काय बदल होतात. हे स्पेरिकल आहे, हे इलॉंगेटेड आहे, हे नॉन मोटाईल आहे, हे मोटाईल आहे, हे नॉन फंक्शनल आहे, हे फंक्शनल आहे. हे महत्त्वाचे बदल होणं ह्या एकूण प्रोसेसला काय म्हणायचं, स्पर्मिओजेनेसिस. या स्पर्मिओजेनेसिसमध्ये काय होतं, या स्पर्मॅटिडमध्ये असणारे सेंट्रिओल असतात, ते सेंट्रिओल रिअरेंज होतात, हेडचा पार्ट तयार होतो, नेकमध्ये सेंट्रिओल्स तयार होतात, मिडल पीसमध्ये मायटोकॉन्ड्रिया असतात, टेलचा पार्ट तयार होतो, इवन दो इथं ॲक्रोसोम पण तयार होतं. हे सगळे चेंजेस आहेत हे स्पर्मिओजेनेसिसमध्ये होतं. म्हणजे ह्या दोघांच्यातला डिफरन्स बघितला तर हे स्पेरिकल आहे, हे इलॉंगेटेड आहे, हे नॉन मोटाईल आहे, हालचाल करत नाही, हे मोटाईल आहे, हे नॉन फंक्शनल आहे, हे फंक्शनल आहे. याच्यात हेड, नेक, ट्रंक, टेल असा पार्ट नाही आहे. इथं मात्र हेड, नेक, बॉडी आणि टेल असे पार्ट तयार झालेले आहेत. सो the spermatids, non-functional spermatids are converted into functional sperms is called as spermiogenesis. Okay, so this whole process is called as spermiogenesis. ह्या मॅच्युरेशन फेजमध्ये फायनली आपल्याला स्पर्म्स तयार होतात. मियोसिस फर्स्ट होतं, मियोसिस सेकंड होतं, स्पर्मिओजेनेसिस होतं आणि एंड प्रोडक्ट जो मिळतो तो म्हणजे स्पर्म्स असतो किंवा स्पर्मॅटोझोआ. यालाच आपण म्हणत असतो मेल गॅमेट्स. आणि हे सगळे मेल गॅमेट्स हॅप्लॉइड असतात कारण या ठिकाणी मियोसिस झालेलं असतं. ओके, इथं मियोसिस झालेलं असतं पण सेकंड मियोसिस असतं हे मायटोसिस सारखं असतं म्हणून आपण हे लिहिलं होतं. आवश्यकता नाही, मियोसिस फर्स्ट, मियोसिस सेकंड. वन्स अगेन बघा, प्रिमॉर्डियल सेल आहे, याच्या रिपीटेड काय होतात, मायटोसिस डिव्हिजन होतात. मायटोसिस डिव्हिजन झाली की संख्या वाढते, संख्या वाढणं याला काय म्हणायचं, मल्टिप्लिकेशन फेज. कोणत्या डिव्हिजनने वाढली, मायटोसिस. मायटोसिसमध्ये नंबर जो आहे तोच कायम राहत असतो. आता लार्ज नंबरच्या स्पर्मॅटोगोनिया तयार झाल्या, त्यापैकी काही स्पर्मॅटोगोनिया सेल डिव्हिजन थांबवतात, त्यांची ग्रोथ होते आणि ज्यांची सेल डिव्हिजन चालू आहे त्या मात्र फक्त पुढं नंबर इन्क्रीज करतात आणि ज्याची वाढ थांबलेली आहे ते फूड ॲब्सॉर्ब करतं आणि फूड ॲब्सॉर्ब केलं की साईज वाढते. साईज वाढलेली पेशी याला म्हणायचं प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. फेजला काय म्हणायचं, ग्रोथ फेज. मॅच्युरेशन फेजमध्ये काय होतं, प्रायमरी स्पर्मॅटोसाइटचं सेकंडरी होतं, मियोसिस फर्स्टच्या साह्याने रिडक्शन होतं, 2n चा n होतो, हॅप्लॉइड होतो. म्हणजेच डिप्लॉइड इज कन्वर्टेड इंटू हॅप्लॉइड. पुन्हा सेकंड मियोसिस होतं, मियोसिस पार्ट 2 होतं आणि स्पर्मॅटिड्स तयार होतात. परंतु ह्या स्पेरिकल आहेत, नॉन मोटाईल आहेत, नॉन फंक्शनल आहेत. त्याचं फंक्शनल स्पर्म्स तयार करणं याला काय म्हणायचं, स्पर्मिओजेनेसिस. म्हणजे स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये पहिल्यांदा काय तयार झालं, स्पर्मॅटिड्स, आणि नंतर काय तयार झाले, स्पर्म्स. हे नॉन मोटाईलचे मोटाईल होतात, स्पेरिकलचे इलॉंगेटेड होतात, नॉन फंक्शनलचे फंक्शनल होतात. या एकूण प्रोसेसला म्हणायचं स्पर्मिओजेनेसिस. जे काही चेंजेस होतात या ठिकाणी हेड पार्ट तयार होतो. म्हणजे इथं बघा, आपण याचं स्ट्रक्चर खूप डिटेल पाहणार आहे. हेड तयार होतं, हा नेकचा पार्ट तयार होतो, हा बॉडीचा पार्ट तयार होतो, हा टेल पार्ट तयार होतो, इथं सेंट्रिओल्स तयार असतात, इथं ॲक्रोसोम तयार होतं, ॲक्रोसोम गॉल्गी बॉडीपासून तयार होतं. आपण हे पुढं डिटेल पाहणार आहे. सेंट्रिओल्स असतात या ठिकाणी. असा हा फंक्शनल स्पर्म तयार होतो. ह्या एकूण प्रोसेसला म्हटलं जातं स्पर्मॅटोजेनेसिस. काय म्हटलं जातं, स्पर्मॅटोजेनेसिस. ओके, डायग्रॅम आहे, सिस्टमॅटिक दिलेलं आहे. डायग्रॅम नोटबुकमध्ये काढून घ्या. याच्यानंतरच्या पार्टमध्ये आपल्याला
स्ट्रक्चर ऑफ स्पर्म हा पार्ट पाहायचा आहे. फ्लोचार्ट काढून घ्या.